शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलत आहे. आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण गेल्या वेळेस जे बघितलेलं होतं क्रियापद, त्याची थोडी उजळणी करूया आणि क्रियापदाचे प्रकार बघूयात. तर क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना क्रियापद असं म्हणतात. उदाहरणार्थ जातो, खातो, वागतो ही जी क्रिया दर्शवणारी जे शब्द आहेत त्यांना क्रियापद असं म्हणतात. क्रियापदाच्या कार्यावरून त्याचे प्रकार पडतात. तर आज आपण संयुक्त क्रियापद म्हणजे काय ते बघूयात आणि सहाय्यक क्रियापद म्हणजे काय तेही बघूयात. संयुक्त आणि सहाय्यक क्रियापद शिकण्याच्या अगोदर आपण सर्वप्रथम धातू साधित अथवा ज्याला कृदंत असं म्हणतात या शब्दाची ओळख करून घेऊयात. तर धातू म्हणजे जे मूळ वर्ब असतं त्याला प्रत्यय लावून बनणाऱ्या आणि अपुऱ्या क्रिया दर्शवणाऱ्या शब्दांना धातू साधित किंवा कृदंत असं म्हणतात. यांना इंग्लिशमध्ये गेरंड्स असं म्हणतात, GERUNDS. आपण एक उदाहरणाचं वाक्य बघूया म्हणजे लक्षात येईल. संकेत अभ्यास करत आहे. आता या वाक्यात करत आहे हे झालं क्रियापद. पण नुसतंच जर आपण करत म्हणलं, अथवा दुसरं वाक्य आता आपण बघूयात. श्रेयस टेनिस खेळत आहे. या वाक्यात खेळत आहे हे क्रियापद आहे, पण नुसतंच जर खेळत म्हणलं तर करत, खेळत ह्या क्रियापदांवरनं वाक्याच्या अर्थाला पूर्णत्व येत नाही आहे. तर हे शब्द धातू साधित आहेत. म्हणजेच काय, तर जर आपण पाहायला गेलं तर कर या धातूपासून, ज्याला रूट वर्ब म्हणतात, त्यापासून करत, खेळ या मूळ धातूपासून खेळत ही धातू साधित निर्माण झालेली आहेत. पण आपण जर वाक्य बघितलं तर संकेत अभ्यास करत आहे किंवा श्रेयस टेनिस खेळत आहे यातला आहे हा जो शब्द आहे किंवा हे जे क्रियापद आहे हे वाक्यांचं अर्थ पूर्ण करत आहे. तर वाक्यांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदांचं सहाय्य घ्यावं लागतं किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदांचं सहाय्य घ्यावं लागतं त्या क्रियापदांना सहाय्यक क्रियापदं असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आहे, नाही. जर मी असं वाक्य घेतलं की प्रसाद गोड खात नाही, तर वरच्या वाक्यात खात हे धातू साधित आहे आणि नाही ह्या शब्दाने वाक्यास पूर्णत्व येतं, त्या क्रियापदास पूर्णत्व येतं. त्यामुळे याला सहाय्यक क्रियापद असं म्हणतात. तर थोडक्यात जे क्रियापद वाक्यातील धातू साधिताच्या पुढे येऊन त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतात किंवा सहाय्य करतात त्याला सहाय्यक क्रियापद असं म्हणतात. तसेच एक धातू साधित आणि एक सहाय्यक क्रियापद मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक जोड शब्दाला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. म्हणजे बघा, वरचं वाक्य काय होतं आपलं, संकेत अभ्यास करत आहे. तर या वाक्यात करत आहे हे क्रियावाचक जोड शब्द आहे. म्हणजे तो करत हे धातू साधित आणि आहे हे सहाय्यक क्रियापद, हे दोन्ही मिळून करत आहे हे झालं संयुक्त क्रियापद. तर थोडक्यात आपण आत्ता पाहिलं की सहाय्यक क्रियापदं कोणती, तर जी वाक्य पूर्ण करण्यासाठी मदत करतात. आहे उदाहरणार्थ आहे किंवा नाही, आणि धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद म्हणजेच संयुक्त क्रियापद. अजून एक दोन उदाहरणं बघूयात आपण. श्वेता चित्र काढत नाही या वाक्यात काढत नाही
हे जोड शब्द आहे, हे संयुक्त क्रियापद आहे, कारण ह्यात काढत हे धातुसाधित अधिक नाही हे सहाय्यक क्रियापद वापरलेलं आहे. म्हणजे काढत अधिक नाही, काढत नाही हे झालं संयुक्त क्रियापद. तसंच टीना जोरा पळत आहे हे जर मी वाक्य घेतलं तर पळत आहे हे झालं संयुक्त क्रियापद. त्यात पळत हे धातुसाधित आणि आहे हे झालं सहाय्यक क्रियापद. धातुसाधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद पळत आहे. तर अशा तऱ्हेनं आपण आत्ता संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद म्हणजे काय ते बघितलं. संयुक्त क्रियापदाला इंग्लिशमध्ये कंपाऊंड व्हर्ब्स असं म्हणतात आणि सहाय्यक क्रियापद जे असतं त्याला म्हणतात हेल्पिंग व्हर्ब्स किंवा ऑक्झिलियरी व्हर्ब्स, AUXILIARY. तर आज आपण क्रियापदांचे 2 प्रकार पाहिले, संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद होतं हे आपण आत्ता पाहिलं. पण त्याला एक अट असते आणि ती म्हणजे संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असायला हवी, त्या 2 वेगवेगळ्या क्रिया असून चालत नाहीत. तर ह्या वाक्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. एक उदाहरणाचं वाक्य पाहू. उदाहरणाचं वाक्य आहे, बाळ एवढा लाडू खाऊन टाक. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. आता ह्या वाक्यात खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. इथं टाक म्हणजे खाऊन हे धातुसाधित झालं आणि टाक हे सहाय्यक क्रियापद आहे. तर इथं खाण्याची क्रिया व टाकण्याची क्रिया अशा 2 वेगवेगळ्या क्रिया घडत नाही आहेत. खाऊन टाकचा अर्थ खा असा घेतला जातो. म्हणजेच यातल्या दोन्ही शब्दांनी एकाच क्रियेचा बोध होतो. म्हणून हे खाऊन टाक हे जे संयुक्त क्रियापद आहे यातील टाक हे सहाय्यक क्रियापद आहे. आता अजून एक आपण वाक्य बघूया. जर मी असं म्हटलं, बाळ एवढा लाडू खाऊन जा. आता लक्षात घ्या, खाऊन जा ही 2 वेगवेगळ्या क्रिया आहेत. खाऊन जा या शब्दात खाण्याची व नंतर जाण्याची अशा वेगवेगळ्या क्रिया आहेत. त्यामुळेच इथे खाऊन जा हे संयुक्त क्रियापद नाही. याच्यात जा हे मुख्य क्रियापद आहे आणि खाऊन हे धातुसाधित आहे. तर थोडक्यात जेव्हा मी बाळ एवढा लाडू खाऊन टाक असं म्हणते तेव्हा खाऊन टाकमधील टाक हे सहाय्यक क्रियापद आहे. तर थोडक्यात लक्षात असं ठेवायचं आहे की जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा विरोध होतो तेव्हा त्या धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असं म्हणतात. तर यातलीच मी काही उदाहरणं अजून घेते जिथं संयुक्त क्रियापद वापरलेलं आहे. वाक्य असं आहे, मोहिनी पुस्तक वाचत आहे. तर याच्यात आहे हे सहाय्यक क्रियापद आहे, कारण एकच क्रिया घडत आहे आणि त्यातील आहे हा शब्द त्या मूळ वाचनाच्या क्रियेला सहाय्य म्हणून काम करतोय. दुसरं वाक्य बघू. त्याने सर्व नारळ देऊन टाकले. याच्यात टाकले हे सहाय्यक क्रियापद आहे. पुढचं वाक्य आहे, तू लवकर लिहायला लाग. तर त्यात मूळ धातू लिही आणि धातुसाधित काय झालं तर लिहायला अधिक सहाय्यक क्रियापद लाग. त्यामुळे लाग हे सहाय्यक क्रियापद आहे इथे. तसंच सौरभ आश्चर्याने पाहू लागला. तर ह्याच्यातही पाहू अधिक लागला आणि त्यामुळे संयुक्त क्रियापद पाहू लागला असं आहे आणि यात सहाय्यक क्रियापद लागला हे ठरतं. तर थोडक्यात आज आपण संयुक्त व सहाय्यक क्रियापदं पाहिलेली आहेत आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.